सो बेसिक इलेमेंटरी फॉर्म्युलेज ऑफ द इंटिग्रेशन मी तुम्हाला आता समजून सांगतो. ठीक आहे. सो इंटिग्रेशन चॅप्टर नंबर 3 बेसिक इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले लागतात ते मी तुम्हाला आता समजून सांगतो विथ द हेल्प ऑफ डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशनचे फॉर्म्युले माहिती आहेत तुम्हाला. तुम्ही काय करा, इंटिग्रेशनचे जास्त फॉर्म्युले पाठ करू नका, डिफरन्सिएशनचे पाठ करा. पेपर आला, पेपरच्या भागा साईडला रब पेज एक घ्या, रब पेज वरती डिफरन्सिएशन पासून इंटिग्रेशनचे फॉर्म्युले डिराईव्ह करा. तुमचं कन्फ्युजनच होणार. लक्षात घ्या, जिथं पाठ करायचे तिथं पाठ करा, पण बेसिक ते एक्झाम पेपर महाग 5-10 मिनिटात डिराईव्ह होतात. 5 मिनिट 5 मिनिट वेळ असतो, त्या मिनिटात लिहायचं ना. हो, त्यावेळेसच लिहून घ्यायचं ते. ठीक आहे. त्याला मी आता त्या डिफरन्स इंटिग्रेशनचे ट्रिग्नोमेट्रिक जे फंक्शन्स असतात जसे साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, याच्यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युले शिकवतो. ओके. सो व्यवस्थित लक्षात घ्या. d/dx ऑफ साइन एक्स काय येतो? कॉस एक्स. बरोबर आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. काय करायचंय? इंटिग्रेशन काढायचंय ना. येस. व्हेरिएबल काय आहे इथं? एक्स एक्स आहे. सो इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स दोन्ही बाजूला. बरोबर आहे ना. लक्षात घ्या आता. हो. ओके. सो इकडे जर आपण दोन्ही बाजूला इंटिग्रेशनचे साइन घ्यायचंय, d/dx ऑफ साइन एक्स, बरोबर आहे, विथ रिस्पेक्ट टू dx, इंटिग्रेशन ऑफ धिस विथ रिस्पेक्ट टू dx इज इक्वल टू व्हॉट? इंटिग्रल cos x विथ रिस्पेक्ट टू dx. दोन्ही बाजूला इंटिग्रेशनचं साइन घेतलं. बरोबर आहे. ठीक आहे. ओके. तर आता काय होईल? हे इंटिग्रल म्हणजे प्लस सारखं कन्सिडर करा आणि डिफरन्शियल म्हणजे मायनस सारखं कन्सिडर करा. ही एक मेथडॉलॉजी आहे कसं करायचं. तो हे प्लस मायनस कॅन्सल होतं. ठीक आहे. लक्षात घ्या. ओके. प्लस मायनस 0 येतो असं समजा. अल्टिमेटली इथं काय राहील? हा पण कट करेल एकमेकाला, असं ह्याला +5 -5 असं काही समजा. बरोबर आहे. सो अल्टिमेटली काय राहील? 0 राहील. म्हणजे इथं कुठलंच साइन राहणार नाही, ना की इंटिग्रेशन ना की डिफरन्शिएशन. लक्षात घ्या, डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन अपोजिट आहेत एकमेकांच्या. लक्षात घ्या. म्हणजे डिफरन्शिएशन जर -5 असेल तर इंटिग्रेशन +5. सो हे प्लस मायनस काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx हे पण निघून जाईल आणि d/dx हे पण कॅन्सल होईल. सो अल्टिमेटली काय राहिलं? इंटिग्रेशन डिफरन्शिएशन गेले दोन्हीकडे, साइन एक्स. लक्षात घ्या. सो इकडे काय होईल? इंटिग्रल ऑफ cos x dx म्हणजेच cos x dx इज इक्वल टू साइन एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हे आता टेम्पररी लक्षात ठेवा. ही भानगड पुढे काय, ज्यावेळेस आपण डेफिनाइट इंटिग्रल शिकू त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल मध्ये समजून सांगेन. ओके. ठीक आहे. सो हे झालं तुमचं इंटिग्रल कशाचं? cos x साइन. ठीक आहे. साइनचं डेरिव्हेटिव्ह cos, तसंच कॉसचं इंटिग्रेशन साइन, असं लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. ओके. ठीक आहे. याच्यानंतर ना समजा जर असा कंपोजिट फंक्शन आला आपल्याकडे, समजा जर तुम्हाला असं विचारलं फाइंड द इंटिग्रल ऑफ cos ऑफ ax प्लस b, नुसता x नाहीये. लक्षात घ्या, नुसता x आहे का? नाही. dx असं विचारलं कंपोजिट, घाबरायचं काहीच कारण नाही. कॉसचं इंटिग्रल काय आहे? साइन. x जागी जी टर्म आहे ऍज इट इज लिहा, ax प्लस b. बरोबर आहे. चेन रूल सारखं थोडक्यात. अपॉन तिकडे काय करायचो आपण? मल्टिप्लाय करायचो. बरोबर आहे ना. परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचो इंटू करून. इथं नाही. इथं काय करायचं? अपॉन दी कोइफिशियंट ऑफ x. काय कोइफिशियंट ऑफ x? a. संपला विषय. +1 +c. संपला विषय. झालं. लक्षात आलं का? ओके. हो. आता याच्या पुढचं शिकवतो मी तुम्हाला एक. ठीक आहे. हे झालं साइन एक्सचं इंटिग्रल. बरोबर आहे. समजून घ्या फक्त. हा कंपोजिट फंक्शन आहे. लक्षात घ्या. काय नाही करायचं, ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह इंटिग्रल घ्यायचं, जे आपल्याला फॉर्म्युला माहिती स्टँडर्ड, डिवाइड बाय दी कोएफिशिएंट ऑफ एक्स करून टाकायचं, विषय संपला. ओके. तुम्हाला हे परत सॉल्व्ह करताना सगळं येणार आहे, डोंट वरी. तिथं पण समजेल, डोंट वरी अबाउट दिस. फक्त काही गोष्टी मी सांगतोय तेवढ्या व्यवस्थित लक्षात ठेवा. साइन नंतर ना पुढचा कुठला डेरिव्हेटिव्ह बघितला आपण? cos x. cos x चं डेरिव्हेटिव्ह होतं -sin x. बरोबर आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. डिफरन्सिएशनचे फॉर्म्युले मात्र 100% लक्षात ठेवा. cos x चं डेरिव्हेटिव्ह आहे sin x. ओके. सो इंटिग्रल घेणार दोन्हीकडे d/dx. बरोबर आहे. cos ऑफ x रिस्पेक्ट टू dx, कारण की x इज द व्हेरिएबल. इंटिग्रल मायनस साइन बाहेर घ्या, काय फरक पडत नाही, dx. बरोबर आहे. सो काय होईल? इंटिग्रल डिफरन्शिएशनचे साइन कॅन्सल होतील. सो cos x. बरोबर आहे. इंटिग्रल मायनस बाहेर आहे, sin x dx. दॅट मीन्स व्हॉट? इंटिग्रल ऑफ sin x
dx इज इक्वल टू, हा मायनस पलीकडे पाठवल्यावर काय होईल, मायनस कॉस एक्स, बरोबर आहे, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. संपला विषय. लक्षात आलं का? सो साइन एक्सचा इंटिग्रल काय थोडक्यात, साइन एक्सचा इंटिग्रल काय थोडक्यात, मायनस कॉस एक्स, काय आहे, मायनस कॉस एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता टेम्पररी लक्षात ठेवा की हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन द्यायचा असतो. का द्यायचा असतो त्याचं रिझन मी बरोबर थोड्या पुढच्या लेक्चर मध्ये सांगेल. ठीक आहे, ओके, हे लक्षात येत आहे का तुमच्या? लक्षात येत आहे का? हो सर. ठीक आहे, नसेल लक्षात येत तर मग डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले पाठ करून बसा. सिमिलरली मला सांगा ह्याचं इंटिग्रल काय येईल रे, साइन ऑफ एक्स प्लस बी, काय येणार याचं इंटिग्रल? यस, सेम आहे, मायनस कॉस एक्स प्लस बी ऍज इट इज ठेवा, डिवाइड बाय काय करणार, ए ए प्लस सी. प्लस सी. ठीक आहे, डिफरन्शिएशनचे Upon- फॉर्म्युले आले की हे फॉर्म्युले येणार तुम्हाला. ओके, ठीक आहे. याच्यानंतर ना पुढचा कुठला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन होता, साइन झाला, कॉस झाला, आता कुठला आहे, डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. काय तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, यस, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, यस, सेक स्क्वेअर एक्स. लक्षात घ्या, हे जर पार्ट नसेल तर इंटिग्रेशन समजणार नाही, मी अजून पण सांगतो. ओके, सो टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स. इंटिग्रलचे साइन घ्या दोन्ही बाजूला. झालं, इंटिग्रल डिफरन्शियल कॅन्सल होईल. सो टॅन एक्स इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स, बरोबर आहे, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सो इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स dx is equal to tan square x plus c. So this is the formula for integral of sec square x. बघा, इंटिग्रल sin x निघला, इंटिग्रल cos x निघला, बरोबर आहे, cos x चा इंटिग्रल निघला, काय आला cos x चा इंटिग्रल, यस, tan square x नाहीये, tan x आहे. cos x चा इंटिग्रल काय आला बघा, cos चा इंटिग्रल प्लस साइन येणार आहे, प्लस sin x, लक्षात घ्या. ठीक आहे, cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवायला लागतं. आता बघा, आपल्याला इंटिग्रल ऑफ tan x नाही भेटला, इंटिग्रल ऑफ sec square x भेटला, लक्षात घ्या. ओके, dx विथ रिस्पेक्ट टू x करतोय तर dx लिहायचा पुढे. ओके, इज इक्वल टू काय येणार आहे, tan x प्लस c. डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले पाठ असतील तर खेळ जमेल, नाहीतर नाही जमणार हे. ओके, ठीक आहे. सो डिफरन्शिएशनच्या फॉर्म्युल्यांचा यूज करून इलेमेंटरी इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघतोय आपण. ठीक आहे, ओके. याच्यानंतर ना पुढचा क्वेश्चन, याच्यानंतर ना पुढचं आहे बघा, आता पुढचा कुठला फंक्शन होता डिफरन्शिएशन घेताना, डेरिव्हेटिव्ह घेताना कुठला फंक्शन होता पुढचा, टॅन एक्स झाला, नंतर ना पुढचा काय होता, सेक एक्स. ठीक आहे, सो डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स, काय येणार आहे सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह, यस, सेक एक्स इंटू टॅन एक्स. दोन्ही बाजूला इंटिग्रलचं साइन घ्या, डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स इंटू dx, इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू dx, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स dx, बरोबर आहे, व्यवस्थित समजून घ्या. सो हे काय होईल आता मग, इंटिग्रल डिफरन्शिएशन कॅन्सल, सो सेक एक्स राहील इकडे फक्त, इक्वल टू इंटिग्रल ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स, बरोबर आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो हे काय होईल, सेक एक्स टॅन एक्स, याचं इंटिग्रेशन येईल बघा, ना की सेक एक्स आलं फक्त, का आपण ते डेरिव्हेशनच्या मदतीने करतोय, सो ते उलट होणार नाही कधी, लक्षात घ्या. तुम्हाला सेक एक्सचा इंटिग्रल नंतर न भेटेल सेपरेटली, बट आता कशाचं भेटलं, डायरेक्ट डिफरन्शिएशनच्या मदतीने सेक एक्स टॅन एक्स भेटलं, म्हणजे जे डेरिव्हेटिव्हचं उत्तर आलंय त्याचं इंटिग्रेशन भेटते आपल्याला, लक्षात घ्या. सो हे काय येणार आहे, सेक एक्स प्लस सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, एवढं आता लक्षात ठेवा फक्त. सो बघा, इंटिग्रल ऑफ सेक एक्स नाही भेटला, बट सेक एक्स टॅन एक्स भेटला. ठीक आहे, सेक एक्स च्या डेरिव्हेटिव्हचा इंटिग्रेशन भेटला, दॅट इज सेक एक्स प्लस सी. ओके, सो हे असे आहेत, लक्षात घ्या, हे यायलाच पाहिजे कुठल्या पण परिस्थितीत. ओके, ठीक आहे.
खूप इम्पॉर्टंट आहे हे. ठीक आहे. इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स बघतोय आपण, और इलेमेंटरी फॉर्म्युलाज ऑफ द इंटिग्रेशन. याच्यानंतर ना पुढचं आहे, आपण कुणाचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स नंतर ना कोसेक एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स काय येतो रे? येस, डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. कॉट एक्स. इंटिग्रेशनचे साइन घ्या दोन्ही बाजूला. डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, मायनस बाहेर घ्या इंटिग्रल कोसेक एक्स डी एक्स, सॉरी कोसेक एक्स कॉट एक्स dx प्लस इंटिग्रल डिफरन्शिएशन कॅन्सल होईल, इंटिग्रल आणि डिफरन्शिएशनचे साइन कॅन्सल होईल. ठीक आहे, हे ऑपरेशन. ओके, सो राहिला काय फक्त कोसेक एक्स, बरोबर आहे, प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, बरोबर आहे. ओके, लक्षात घ्या हे मायनस साइन इकडे जाईल, दोघांना जाईल तसं बघायला गेलं टेक्निकली, पण आता सध्या तुम्ही एवढं लक्षात ठेवा की मायनस साइन फक्त ह्याला देतो आपण. लक्षात घ्या हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन मायनस सी आलाय ना, त्याला प्लस सी पण लिहू शकतो, त्याला आता सध्या इनडेफिनाइट मध्ये एवढी काय व्हॅल्यू नाही. ठीक आहे, सो फक्त कोसेकला मायनस साइन पाठवायचं बस. ओके, सो हे काय होईल, मायनस साइन पलीकडे गेल्यावर मायनस कोसेक एक्स प्लस विदाउट कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन फक्त डेरिव्हेटिव्ह तेच आलं असतं मायनस कोसेक एक्स. सो फक्त कोसेकला मायनस साइन ठेवा, सी ची व्हॅल्यू नंतर ना बघू आपण काय. सो इकडे काय होईल, इंटिग्रल कोसेक एक्स कॉट एक्स याचं इंटिग्रेशन आलं आपल्याला डीएक्स प्लस. लक्षात ठेवा ह्याच्या बॅकग्राऊंड मध्ये कंपोजिट पण लक्षात ठेवा बरं का रे. कंपोजिट म्हणजे काय, समजा जर असा आला इंटिग्रल कोसेक एक्स प्लस बी इंटू कॉट एक्स प्लस बी, बरोबर आहे, डीएक्स. ओके, इकडे नाही प्लस सी, इकडे नाहीये, चुकून लिहिण्यात गेला. ओके, ठीक आहे, ह्याचं काय येणार इंटिग्रल मायनस कोसेक ऑफ एक्स प्लस बी. हे बॅकग्राऊंड मध्ये लक्षात ठेवा. अपॉन खाली काय येणार आहे, येस खाली काय येणार आहे, ए येणार आहे, कोएफिशियंट ऑफ एक्स. एवढंच लक्षात ठेवायचं बस, बाकीचं सगळं सोपं आहे. हे अशा टाइपचे कंपोजिटचे पण तुम्हाला विचारतील कधी कधी, सो त्यासाठी लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. सो झाला कोसेक एक्स झाला. आता पुढचा कुठला होता, कॉट एक्स. डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स काय येतो रे, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. सो काय करणार, इंटिग्रल घेतलं, इकडचं साइन कॅन्सल होईल इंटिग्रल डिफरन्शिएशनचं, राहिला काय फक्त कॉट एक्स, बरोबर आहे, इज इक्वल टू इंटिग्रल कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स, बरोबर आहे. मायनसचं साइन पलीकडे पाठवा, कॉट एक्स प्लस सी इंटिग्रल कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स, संपला विषय. सो हे 6 फॉर्म्युले इंटिग्रेशनचे आले विथ द हेल्प ऑफ डीएक्स और विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह, सॉरी. ओके, सो हे 6 फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे. हे कधी पाठ होतील, जर डिफरन्शिएशनचे बेसिक 6 माहिती असेल तर, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, ठीक आहे, तर हे 6 फॉर्म्युले पाहिजेच तुमच्याकडे पाठ. ओके, लक्षात घ्या व्यवस्थित. ठीक आहे, याच्यानंतर ना पुढचे फॉर्म्युले दॅट इज वेगळे वेगळे, जे डिफरन्शिएशन मध्ये आपण वेगळे बघितले ना, जसे की एक्सपोनेन्शियल फंक्शन, बरोबर आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन, त्याचे बघू आता थोडेफार. मला सांगा ई रेस टू एक्स इंटिग्रल काय येईल रे, येस विचार करून सांगा डायरेक्ट. आता काय विचार, काय येईल इंटिग्रल ऑफ ई रेस टू एक्स, काय येईल, ई रेस टू एक्सच येणार का, त्याचं डेरिव्हेटिव्ह पण तेच होतं बघा तुम्ही. डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स काय आलता, ई रेस टू एक्स चालता. सो इंटिग्रल घेतलं दोन्ही बाजूला तरी काय होणार आहे, हे इकडे कट होईल, सो ई रेस टू एक्सच राहील, लक्षात घ्या. ओके, सो ई रेस टू एक्स सोपं आहे. याच्यानंतर ना पुढचं कोण होतं आपल्याकडं, येस नेक्स्ट टर्म काय होती, ए रेस टू एक्स होता बघा. ठीक आहे, सो आपण त्याचं डिफरन्शिएशनच्या मदतीने कसं येतं बघू. डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स काय आलता रे आपला, ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू एक्स लॉग ए. इंटिग्रेशनचे साइन घ्या दोन्ही बाजूला, ए रेस टू एक्स इंटिग्रल, बरोबर आहे, सॉरी प्लस सी इकडे नाही, चुकून लिहितोय मी, कारण की इकडच्या बाजूला सवय लिहायची. ठीक आहे, डीएक्स
आता बघा आपल्याला कुणाचं इंटिग्रल काढायचंय फक्त जसं a रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काढलं तसं फक्त कुणाचं काढायचंय a रेस टू एक्स. हा लॉग ए काय आहे पलीकडे पाठवा. इंटिग्रल डिफरन्शिएशन कॅन्सल होईल. सो काय होईल a रेस टू एक्स अपॉन लॉग ए इंटिग्रल ऑफ a रेस टू एक्स dx आणि हा प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल. सो इंटिग्रल a रेस टू एक्स dx इज इक्वल टू a रेस टू एक्स इंटू लॉग ए प्लस सी. बरोबर आहे. ठीक आहे. सो हे झालं a रेस टू एक्स साठी. ओके ठीक. याच्यानंतर ना पुढचा फंक्शन होता दॅट इज एक्स रेस टू एन. सो एक्स रेस टू एन साठी आपण ओके वापरू शकतो. ठीक आहे. बट डिरेक्टली मी तुम्हाला सांगतो की त्याच्या डेरिव्हेशन मध्ये जाऊ नका. डिरेक्टली फॉर्म्युला पाठ करा एक्स रेस टू एन. मी तुम्हाला दाखवतो पण कसं आलंय. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला आहे दॅट इज एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी. सिंपल. लक्षात घ्या. ओके. आता ह्याला डिफरन्सिएशनच्या मदतीने प्रूव्ह करायचं असेल तर काय करायला लागेल डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन प्लस वन याचं डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. तर काय येईल रे एक्स रेस टू एन प्लस वनचं पुढे एन प्लस वन येईल यांच्या जागी एन प्लस वन आहे इंटू एक्स रेस टू एन प्लस वन मायनस वन. सो एक्स रेस टू एन होईल. बघा मग आपल्याला इंटिग्रेशनचा साइन घेता येईल इकडे. लक्षात घ्या. सो त्यासाठी केलंय हे. ठीक आहे. अपॉन खाली काय येणार रे. ठीक आहे एवढंच आहे. अपॉन नाही येणार काय खाली. ओके ठीक आहे. सो आता काय करणार मी इंटिग्रेशनचे साइन घेणार दोन्ही बाजूला. सो इंटिग्रल ऑफ डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन प्लस वन. मला इकडे एन पाहिजे ना इंटिग्रलच्या जिथं मी इंटिग्रलचा साइन घेणार आहे म्हणून मी इकडे डेरिव्हेटिव्हच्या तिकडे एन प्लस वन घेतला कारण की तो वरती गेल्यावर काय होतो मायनस होतो. बघा एक मायनस होतो. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन काय होतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. सो एन मायनस वन नकोय मला ह्याचं इंटिग्रल ऑफ दिस घ्यायचं एक्स रेस टू एन. सो मग मी एन प्लस वन घेतला तर मग मायनस वन परत एन होईल. ठीक आहे त्यामुळे तसं घेतलं. ओके समजलं तर घ्या नाहीतर रट्टा मारायचा शेवटी काय पर्याय नाही. फॉर्म्युले तर पाठच करायला लागतील. ओके सो हे काय होईल एन प्लस वन इंटिग्रेशनच्या आतमध्ये एक्स रेस टू एन डीएक्स. ओके सो काय होईल एक्स रेस टू एन प्लस वन इज इक्वल टू एन प्लस वन इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू एन डीएक्स. हे खाली एन प्लस वन जाईल. सो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन खाली काय येणार आहे एन प्लस वन. बरोबर आहे. प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इंटिग्रल एक्स रेस टू एन डीएक्स. ठीक आहे. सो डेरिव्हेटिव्हच्याच मदतीने काढलं बट स्टील इफ यू आर नॉट गेटिंग दिस प्रोसिजर देन ट्राय टू मेमराइज इट. हे काय कोण विचारणार नाही कसं आलं काय आलं. ठीक आहे. फॉर्म्युले अल्टिमेटली इम्पॉर्टंट आहे. ओके येस लक्षात येतंय का. हो. ओके सो आपण आतापर्यंत ऑलमोस्ट 8 ते 9 फॉर्म्युले बघितले इंटिग्रेशनचे. ओके ठीक आहे. सो आता आपल्याला ह्याच्यावरचे बेस्ट सम्स बघायचे बट बिफोर दॅट तुम्हाला काहीतरी गोष्टी समजून सांगतो. जसा आपल्याकडे डिफरन्सिएशन मध्ये प्लस मायनस वाला रूल होता डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस व्ही. ओके काय येतो फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ यू प्लस डी बाय डी एक्स ऑफ व्ही. ओके असा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल होता. आता इंटिग्रेशनच्या बाबतीमध्ये काय होईल हीच भानगड आहे. समजा इंटिग्रल ऑफ असंच येणार आहे काय फरक पडत नाही. समजा यू प्लस व्ही डीएक्स काय करणार तुम्ही सेपरेट इंटिग्रल घेणार यू डीएक्स व्ही डीएक्स संपलं. आणि यू आणि व्ही काय आहेत रे यू अँड व्ही आर फंक्शन ऑफ एक्स. बरोबर आहे ना. त्यामुळे ते मग तिथे व्हेरिएबल एक्स येईल वगैरे ते होईल. बरोबर फंक्शन ऑफ एक्स. लक्षात घ्या तिथं पण डिफरन्सिएशन मध्ये सुद्धा. ओके सिमिलरली सबट्रॅक्शन साठी काय रूल होता आपला डी बाय डी एक्स ऑफ यू मायनस व्ही काय रे डी बाय डी एक्स ऑफ यू मायनस डी बाय डी एक्स ऑफ व्ही. सेम भानगड इंटिग्रेशन साठी सुद्धा यू मायनस व्ही डीएक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ यू सॉरी इंटिग्रल यू डीएक्स मायनस इंटिग्रल व्ही डीएक्स. पण एक लक्षात ठेवा यू अँड व्ही आर दी फंक्शन ऑफ एक्स म्हणजे एक्स च्या टर्म्स मध्ये त्या यू आणि व्ही पाहिजे. ओके जर ते कॉन्स्टंट असतील तर नाही होणार. ओके ठीक लक्षात घ्या. हे झाले इंटिग्रेशनचे रूल ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे. एवढेच रूल अवेलेबल आहेत. बाकीचे रूल पुढे येईल. एक प्रोडक्ट साठी सुद्धा रूल आहे. ठीक आहे सो ते पुढे येईल आता नाहीये. ओके ठीक आहे. याच्यानंतर ना एक तुम्हाला सांगायचं विसरून गेलो मी इंटिग्रल ऑफ कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. लक्षात घ्या. ओके इंटिग्रल ऑफ कॉन्स्टंट कुठला पण कॉन्स्टंट असू दे
विथ रिस्पेक्ट टू dx, ओके, इज इक्वल टू कॉन्स्टंट बाजूला घ्यायचा आणि फक्त इंटिग्रल ऑफ dx घ्या. ओके, लक्षात घ्या. इथं तसं नाहीये डिफरन्शिएशन सारखं. जसं की डिफरन्शिएशन मध्ये डी बाय dx ऑफ कॉन्स्टंट काय होता, तो 0 होता. तसं इंटिग्रल मध्ये नाहीये. लक्षात घ्या, इंटिग्रल मध्ये काय करतो आपण, कॉन्स्टंट बाहेर घेतो, बरोबर आहे, dx प्लस c. ओके, आणि इंटिग्रल ऑफ dx म्हणजेच काय येणार आहे, x येणार आहे. सो cx प्लस c, लक्षात घ्या. ओके, आता इथं कॉन्स्टंट d घेऊ आपण, c डबल होईल. सो dx प्लस c. ती पण डी पण परत कन्फ्युजिंग आहे, तर a घेऊ आपण, a कॉन्स्टंट, कुठला पण कॉन्स्टंट घ्या a, बरोबर आहे. सो a बाहेर घ्यायचा आणि x, बस संपलं. सो दिस इज दी फॉर्म्युला फॉर कॉन्स्टंट. ओके, समजून घ्या. याचं dx चं इंटिग्रल x कसं काय आलं बघा, डी बाय dx ऑफ x काय येतो रे, डी बाय dx ऑफ x काय येतो, 1 येतो. इंटिग्रल घ्या दोन्ही बाजूला, डी बाय dx ऑफ x इंटिग्रल 1 dx, हे काय होईल, कट होईल. सो इंटिग्रल ऑफ 1 dx म्हणजेच dx इज इक्वल टू काय येणार आहे, x प्लस c. सो हे तिथून आलं. ओके, सो एक लक्षात घ्या, कॉन्स्टंट इथं कधीच 0 होत नाही, डेरिव्हेटिव्ह सॉरी इंटिग्रल, लक्षात घ्या. ओके, सो इंटिग्रल ऑफ कॉन्स्टंट इज नेव्हर 0 इन द केस ऑफ इंटिग्रेशन. सो दीज आर दी बेसिक फॉर्म्युले फॉर दी इंटिग्रेशन. व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या. ठीक आहे, याच्यात काय डाऊट असेल तर विचारा.